हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 79वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत. आजही आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत. त्याआधी ते कोणते एकदा रिवाईज करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. टॅकल म्हणजे सामोरे जाणे, टॅक्टफुल म्हणजे शिष्ट किंवा चतुर, टॅक्टिक म्हणजे डावपेच किंवा युक्ती, टॉकेटिव्ह म्हणजे बोलका किंवा बडबडा, टँजिबल म्हणजे स्पर्श करता येण्याजोगा किंवा प्रत्यक्ष दिसणारा, टेडियस म्हणजे कंटाळवाणा आणि टेम्प्ट म्हणजे प्रलोभन देणे किंवा मोहात पाडणे. चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आजचा आपला पहिला शब्द आहे टॅकल म्हणजे सामोरे जाणे किंवा हाताळणे. याचे समानार्थी शब्द बघूया. हँडल म्हणजे हाताळणे किंवा व्यवस्थापित करणे. कोणतीही गोष्ट योग्य प्रकारे पार पाडणे. दुसरा शब्द कन्फ्रंट म्हणजे सामोरे जाणे किंवा तोंड देणे. थेट अडचणींचा सामना करणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. अव्हॉइड म्हणजे टाळणे किंवा दूर राहणे. समस्या आणि अडचणीपासून दूर राहणे. दुसरा शब्द इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे किंवा न पाहणे. काही गोष्टींकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करणे. याचे उदाहरण बघूया. ही इज रेडी टू टॅकल एनी चॅलेंज. तो कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे. नेक्स्ट वर्ड टॅक्टफुल म्हणजे शहाणा किंवा चातुर्याने वागणारा. याचे समानार्थी शब्द बघूया. डिप्लोमॅटिक म्हणजे राजकीय कौशल्य असलेला किंवा नीटनेटके वागणारा. अडचणीच्या परिस्थितीत समजूतदारपणे वागणारा. दुसरा शब्द कन्सिडरेट म्हणजे काळजी घेणारा, इतरांच्या भावना लक्षात घेऊन वागणारा. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. टॅक्टलेस म्हणजे अशिष्ट किंवा बेधडक बोलणारा, इतरांच्या भावनांचा विचार न करता थेट आणि कठोर बोलणारा. दुसरा शब्द इनसेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनहीन किंवा कठोर, इतरांच्या भावना किंवा परिस्थितीची जाणीव नसलेला. याचे उदाहरण बघूया. शी वॉज टॅक्टफुल इन हँडलिंग द अँग्री कस्टमर. तिने रागावलेल्या ग्राहकाला चातुर्याने हाताळले. नेक्स्ट वर्ड टॅक्टिक म्हणजे डावपेच किंवा युक्ती. याचे समानार्थी शब्द स्ट्रॅटेजी म्हणजे रणनीती किंवा आखणी. एखादे उद्दिष्ट गाठण्यासाठी आखलेली दीर्घकालीन योजना. दुसरा शब्द प्लॅन म्हणजे योजना किंवा आराखडा. कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी तयार केलेली रूपरेषा. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. इम्प्रुडन्स म्हणजे अविवेक किंवा विचारशून्यता. योजनेशिवाय किंवा विचार न करता वागणे. दुसरा शब्द केअरलेसनेस म्हणजे अधिकारशून्यता किंवा बेफिकिरी. योजनेस किंवा परिणामांना विचार न करता केलेले वर्तन. याचे उदाहरण बघूया. हिज न्यू टॅक्टिक कन्फ्यूज द अपोनंट्स. त्याच्या नव्या डावपेचाने प्रतिस्पर्ध्यांचा गोंधळ उडवला. नेक्स्ट वन टॉकेटिव्ह म्हणजे बोलका किंवा बडबडा. याचे समानार्थी शब्द बघूया. चॅटी म्हणजे गप्पिष्ट किंवा गप्पा मारणारा, सहजपणे आणि खूप बोलणारा. दुसरा शब्द लोकपेशस म्हणजे बडबड करणारा किंवा फार बोलणारा, अतिशय बोलका स्वभाव असलेला. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. सायलेंट म्हणजे शांत किंवा गप्प बसणारा, फारसे न बोलणारा किंवा मूक असणारा. दुसरा शब्द रिझर्व म्हणजे अबोल किंवा मितभाषी, कमी बोलणारा आणि आपल्या भावना बाहेर न दाखवणारा. याचे उदाहरण बघूया. माय लिटिल ब्रदर इज व्हेरी टॉकेटिव्ह ॲट होम. माझा लहान भाऊ घरी खूप बोलका आहे. नेक्स्ट वर्ड टँजिबल म्हणजे स्पर्श करता येण्याजोगा किंवा प्रत्यक्ष दिसणारा. याचे समानार्थी शब्द बघूया. कॉन्क्रीट म्हणजे ठोस किंवा प्रत्यक्ष, स्पष्टपणे अस्तित्वात असलेला आणि स्पर्श करता येणारा. दुसरा शब्द पॅल्पेबल म्हणजे स्पष्ट किंवा सहज जाणवणारा, इतका स्पष्ट की तो सहज जाणवू शकतो. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. इंटँजिबल म्हणजे अस्पर्शनीय किंवा अमूर्त, जे हात लावता येत नाही किंवा प्रत्यक्ष दिसत नाही, जसे की भावना. दुसरा शब्द ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे सैद्धांतिक किंवा अमूर्त, प्रत्यक्ष नसलेला किंवा फक्त कल्पनेत असलेला. याचे उदाहरण बघूया. सक्सेस रिक्वायर्स टेंजिबल एफर्ट्स नॉट जस्ट ड्रीम्स. यशासाठी फक्त स्वप्न नाही तर प्रत्यक्ष प्रयत्न आवश्यक आहे. नेक्स्ट वर्ड टेडियस
म्हणजे कंटाळवाणा किंवा त्रासदायक. याचे समानार्थी शब्द बघूया. बोरिंग म्हणजे कंटाळवाणा, जो रसहीन वाटतो आणि आवडत नाही. दुसरा शब्द मोनोटोनस म्हणजे एकसुरी किंवा न बदलणारा. सतत तेच तेच चालणारे आणि त्यामुळे त्रासदायक वाटणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. इंटरेस्टिंग म्हणजे रोमांचक किंवा मनोरंजक, जो लक्ष वेधून घेतो आणि आवडतो. दुसरा शब्द एक्साइटिंग म्हणजे उत्साहवर्धक किंवा रोमांचक, जो आनंद किंवा उत्साह निर्माण करतो. याचे उदाहरण बघूया. रायटिंग द लाँग रिपोर्ट वॉज अ टेडियस टास्क. लांब रिपोर्ट लिहिणं हे एक कंटाळवाणं काम होतं. नेक्स्ट वर्ड टेम्प्ट म्हणजे प्रलोभन देणे किंवा मोहात पाडणे. याचे समानार्थी शब्द लुअर म्हणजे आकर्षित करणे किंवा फूस लावणे. फसवून किंवा आकर्षण दाखवून काहीतरी करायला लावणे. दुसरा शब्द एंटाईस म्हणजे फूस लावणे किंवा आमिष दाखवणे. गोड बोलून किंवा काहीतरी दाखवून मोहात पाडणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. डेटर म्हणजे परावृत्त करणे किंवा थांबवणे. कोणाला तरी काहीतरी करण्यापासून रोखणे. दुसरा शब्द डिस्करेज म्हणजे हिंमत खचवणे किंवा निरुत्साहित करणे. एखाद्याचा उत्साह कमी करणे किंवा नकारात्मक भावना देणे. याचे उदाहरण बघूया. द चॉकलेट्स टेम्प्टेड द चाइल्ड. चॉकलेट्सनी त्या मुलाला मोहात पाडले. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. आय होप व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक फॉर वॉचिंग. बाय.